नमस्कार, मी प्राध्यापक महेंद्र पाटील. लोकसेवा आयोगाकडून ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, या स्पर्धा परीक्षेचं स्वरूप कसं असतं याची चर्चा आपण करणार आहोत. कारण महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ज्या घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा देणे आवश्यक असतं. आता परीक्षा देण्यासाठी पात्रता काय आहे, तर लोकसेवा आयोगाने पहिली पात्रता निश्चित केली, ती म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी संबंधित उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेली अर्हता त्या संबंधित उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणारा जो उमेदवार आहे, हा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवाराला महाराष्ट्रामध्ये नेमणूक दिली जाते, म्हणून त्याला मराठी भाषेचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे. आयोगाची परीक्षा देण्यासाठी जी वयोमर्यादा निश्चित केलेली आहे ती किमान वय 19 वर्ष आणि कमाल वय 33 वर्ष असणे आवश्यक आहे. ही जी कमाल वयोमर्यादा आहे ती काही प्रवर्गांसाठी काही वर्षे त्याच्यामध्ये शिथिल केलं आहे. उदाहरणार्थ, उमेदवार जर अनुसूचित जाती जमातीचा असेल, खेळाडू असेल, तर ही वयोमर्यादा 5 वर्षासाठी शिथिल आहे. म्हणजे 33 ऐवजी 33 आणि 5 38 आहे. इतर मागासवर्गीय कॅटेगरीतला असेल तर 3 वर्षे शिथिल आहे आणि अपंग व्यक्ती असेल तर त्याला वयाच्या 45व्या वर्षापर्यंत परीक्षा जी आहे ती परीक्षा देता येते. आता राज्यसेवा आयोगाचं जे परीक्षा आहे त्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, तर राज्यसेवा परीक्षा देणारे जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला एकूण 3 टप्प्यांमधून जावं लागतं. 3 प्रकारचे टप्पे असतात. या 3 प्रकारचे टप्पे त्याने पूर्ण केले की तो त्या संबंधित पदासाठी पात्र ठरवला जातो. त्याच्यामधला पहिला टप्पा जो आहे त्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा असं म्हणतात. ही जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे ही चाळणी स्वरूपामध्ये असते. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला महाराष्ट्रामधून नव्हे तर देशभरामधून लाखो मुलं बसत असतात. या लाखो मुलांमधून काही मोजके किंवा ठळक विद्यार्थी निवडण्यासाठी ही जी चाळणी परीक्षा जी आहे ही चाळणी परीक्षा घेतली जाते. तर ही जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. त्याच्यापैकी जो पहिला पेपर असतो हा पहिला पेपर 200 गुणांचा असतो. या 200 गुणासाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रश्नाचं स्वरूप वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचं असतं. प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक परीक्षार्थीला 2 तासाचा वेळ दिला जातो. साधारणतः प्रश्न कशावर असतात, तर वेगवेगळे जे विषय आहेत या वेगवेगळ्या विषयातल्या सामान्य ज्ञानावर प्रश्न असतात. उदाहरणार्थ, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास आणि भूगोल, भारतीय राज्यपद्धती, आर्थिक आणि सामाजिक विकास, सामान्य विज्ञान, पर्यावरणाबद्दलचे प्रश्न विचारले जातात. साधारणतः प्रश्नांचा स्तर पदवीपर्यंतचा जो हे जे वेगवेगळे विषय सांगितले या विषयामध्ये जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाबद्दल पदवीपर्यंतच्या स्तरापर्यंतचे जे प्रश्न आहेत ते विचारले जातात. हा जो पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षेचा, त्याच्यामध्ये पहिला पेपर, त्यानंतर आता दुसरा पेपर. दुसरा पेपर हा 200 गुणांसाठी असतो. त्याच्यामध्ये 80 प्रश्न विचारले जातात. हे प्रश्नसुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. प्रश्न सोडवण्यासाठी 2 तासाचा वेळ दिला जातो. हा जो दुसरा पेपर आहे याच्यामध्ये आकलन क्षमता, संवाद कौशल्यासहित आंतरवैयक्तिक कौशल्य, तर्कसंगत विश्लेषण, परीक्षार्थीमध्ये असलेली निर्णय क्षमता किंवा त्यांची समस्या निराकरणाची पात्रता किंवा सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा 10वीपर्यंतचं अंकज्ञान किंवा माहिती विश्लेषण आणि 12वीपर्यंतचं इंग्रजी मराठी भाषा लेखन आणि आकलन कौशल्य इत्यादी घटकावर
साधारणतः प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले जातात। तर हे पूर्व परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित असलेला 200 गुणांचा पेपर आणि दुसरा जो ज्याला CSATचा पेपर म्हटला जातो, या CSAT 200 गुणांचा पेपर, अशी 400 गुणांची पूर्वपरीक्षा होते। या पूर्वपरीक्षेतून जे विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेला बसवण्याची परवानगी द्यायची आहे त्यासाठी आयोग एक कट ऑफ लिस्ट तयार करतो की एवढे गुण जे आहेत ते एवढे गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा जी आहे त्या लेखी परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाते। हे जे गुण आहेत, कट ऑफ लिस्ट जी आहे, ही कट ऑफ लिस्ट कॅटेगरी जी आहे ती कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी निश्चित केली जाते आणि आयोगाने निर्धारित केलेली जी कट ऑफ लिस्ट आहे ती कट ऑफ लिस्ट पार करणाऱ्या विद्यार्थ्याला मुख्य परीक्षेला बसण्याची संधी जी आहे ती संधी दिली जाते। आता झालं आपण पाहिलं पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं असतं। आता जी मुख्य परीक्षा आहे तिचं स्वरूप आपण लक्षात घेऊ। मुख्य परीक्षा ही एकूण 800 गुणांची असते। या 800 गुणामध्ये परीक्षार्थींना एकूण 6 पेपर द्यावे लागतात। कोणत्या पेपरला कोणता अभ्यासक्रम आहे हा आयोगाच्या वेबसाईटवर दिलेला आहे। तसंच हे जे पेपर आहेत 6 पेपर, याच्यामध्ये काही पेपर वस्तुनिष्ठ आहेत आणि जे वस्तुनिष्ठ पेपर आहेत त्या वस्तुनिष्ठ असलेल्या पेपरच्या पेपर जे आहेत त्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा वापर केला आहे। म्हणजे 3 चुकीची उत्तरं जर दिली तर तुमचा 1 गुण जो आहे तो 1 गुण वजा केला जातो। म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये अंदाजाने प्रश्न सोडू नये या हेतूने निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे ती निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या ठिकाणी वापरलेली आहे। हे जे 6 पेपर आहेत त्याच्यापैकी पहिले 2 पेपर भाषेसाठी आहेत। आधी लक्षात घेणं आवश्यक आहे। पहिले जे 2 पेपर आहेत ते भाषेसाठी आहेत। भाषाचा जो पहिला पेपर आहे या पहिल्या पेपरमध्ये साधारणतः उच्च माध्यमिक शालांत दर्जाचे म्हणजे 12वी पर्यंतच्या दर्जाचे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमधील 50-50 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात। प्रश्नाचं स्वरूप साधारणतः वर्णनात्मक किंवा निबंधात्मक स्वरूपाचं असतं। साधारणतः प्रश्न सोडवण्यासाठी 3 तास दिले जातात। मग त्याच्यामध्ये निबंध, उतार्यावरचे प्रश्न सोडवणे, पत्रलेखन, 1/3 सारांश, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असे काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न साधारणतः भाषाचा जो पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरमध्ये विचारले जातात। दुसरा जो पेपर आहे भाषेचा जो दुसरा पेपर आहे हा भाषेचा दुसरा पेपर साधारणतः पदवी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतले 50-50 गुणांचे असे 100 प्रश्न विचारले जातात। मात्र भाषा 2 हा जो पेपर आहे या भाषा 2 या पेपरमध्ये साधारणतः 100 प्रश्न जे विचारले असतात ते बहुपर्यायी स्वरूपाचे असतात। एका प्रश्नासाठी 1 जो गुण आहे तो दिला जातो। वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात। प्रश्न सोडवण्यासाठी 1 तासाचा कालावधी दिला असतो आणि इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न जे आहेत ते प्रश्न दिलेले असतात। तर हे झाले भाषेचे 2 पेपर। त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे पेपर आहेत ते सामान्य अध्ययनचे पेपर आहेत। 6 जे पेपर आहेत त्या 6 पेपरमध्ये आपण पाहिलं की पहिले 2 पेपर जे आहेत ते भाषेचे आहेत। त्याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो 12वी पर्यंतच्या इंग्रजी आणि मराठी या दोन्ही विषयावरचे प्रश्न असतात। दुसऱ्या पेपरमध्ये पदवीपर्यंतचे इंग्रजी मराठीचे प्रश्न असतात, पण दुसरे जे प्रश्न असतात ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात। त्यानंतर सामान्य अध्ययनाचे 4 पेपर असतात। लोकसेवा आयोगाची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये सामान्य अध्ययनाबद्दल एकूण 4 पेपर असतात। प्रत्येक पेपर हा 150 गुणांचा असतो, 150 गुणांचा असतो आणि 150 प्रश्न विचारलेले असतात। म्हणजे एका प्रश्नासाठी 1 गुण दिलेला असतो आणि प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात। हे जे प्रश्न दिलेले असतात हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात आणि प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी 2 तासाचा कालावधी दिलेला असतो आणि या कालावधीमध्ये पेपर सोडवायचा असतो। पेपरचं माध्यम इंग्रजी आणि मराठी असतं। तर असे एकूण भाषा विषयाचे 200 गुणांचे 2 पेपर, सामान्य अध्ययनाचे 150 गुणांचे एकूण 4 पेपर, असे 800 जे गुण आहेत
त्या 800 गुणांसाठी साधारणतः 6 पेपर जे आहेत ते 6 पेपर द्यावे लागतात. हे 6 पेपर दिल्या गेल्यानंतर लेखी परीक्षेला मिळालेले जे गुण आहेत त्या गुणांच्या आधारावर आयोग जो आहे तो कट ऑफ लिस्ट जो आहे तो कट ऑफ लिस्ट तयार करतो. साधारणतः कट ऑफ लिस्ट तयार करताना विविध पदे जी आहेत त्या पदानुसार आणि प्रवर्गानुसार निश्चित केला जातो. कारण उच्च दर्जांच्या पदांना जास्त कट ऑफ लिस्ट असतो, तसेच प्रवर्गानुसार देखील कट ऑफ लिस्ट हा वेगवेगळा असतो. मुलाखतीसाठी पात्र ठरण्यासाठी आयोगाने जे निश्चित केलेले गुण आहेत ते गुण विद्यार्थ्याला प्राप्त करणे आवश्यक असते. त्यासाठी आयोगाने विविध प्रवर्गासाठी एक पर्सेंटाईलचं प्रमाण जे आहे ते पर्सेंटाईलचं प्रमाण निश्चित केलं आहे आणि तेवढे पर्सेंटाईल ज्या विद्यार्थ्याला त्याच विद्यार्थ्याला मुलाखतीसाठी पात्र जे आहे ते पात्र समजलं जातं. आता राज्यसेवा स्पर्धा परीक्षेचा जो अंतिम टप्पा असतो तो अंतिम टप्पा म्हणजे मुलाखत होय. कारण लेखी परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झालेले उमेदवार असतात या उमेदवारांना पदानुरूप ऑनलाईन पद्धतीने पसंती क्रमांक जो आहे तो पसंती क्रमांक भरावा लागतो. मुलाखत ही साधारणतः 100 गुणाची असते. मुलाखतीत उमेदवाराची कार्यक्षमता, उमेदवाराची भाषा, प्रसंगावधान स्किल, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, बुद्धिमत्ता आणि उमेदवार जो आहे तो उमेदवाराचं ओव्हरऑल जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाची तपासणी केली जाते. मुख्य परीक्षेतले गुण आणि मुलाखतीतल्या गुणाच्या आधारावर अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती अंतिम गुणवत्ता यादी ही तयार केली जाते. आणि मग उमेदवाराला जे मिळालेले गुण आहेत आणि त्याने सेवेसाठी दिलेला जो प्राधान्यक्रम आहे त्या प्राधान्यक्रमाचा विचार करून आयोग जो आहे तो संबंधित विभागाकडे उमेदवाराची शिफारस करत असतो. उमेदवाराची शिफारस केल्यानंतर संबंधित विभाग त्या उमेदवाराला परीक्षा विधीन कालावधीसाठी नियुक्तीपत्र जे आहे ते नियुक्तीपत्र देत असतं. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर उमेदवाराला डिपार्टमेंटतर्फे प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण आणि परीक्षा विधीन कालावधी जो आहे तो संपल्यानंतर उमेदवाराला कायमस्वरूपी नियुक्तीपत्र जे आहे ते नियुक्तीपत्र दिलं जात असतं. तर या पद्धतीने आज आपण लोकसेवा आयोगाची जी परीक्षेचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये कोणकोणते पेपर आहेत, किती मार्काला कोणता पेपर आहे याची चर्चा आपण केली. माझं व्याख्यान जर तुम्हाला आवडलेलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा.